MPSC परीक्षेच्या तयारीसाठी जीववर्गीकरणावर आज आपण एक सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे आपण फक्त संकल्पना पाहणार नाही, तर एक गोष्ट समजून घेणार आहोत, ती म्हणजे पृथ्वीवरच्या अगणित जीवसृष्टीला शास्त्रज्ञांनी कसं एका व्यवस्थेत मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी बरोबर. हा प्रवास खरंच खूप मोठा आहे. ॲरिस्टॉटलच्या साध्या निरीक्षणांपासून ते आजच्या गुंतागुंतीच्या जनुकीय विश्लेषणापर्यंतचा. हो, आणि आपला उद्देश हाच आहे की परीक्षेसाठी आवश्यक प्रत्येक मुद्दा सोपा आणि कायम लक्षात राहील असा बनवणे. नक्कीच. वर्गीकरण म्हणजे असं म्हणूया की जीवशास्त्राचा एक नकाशा आहे. आणि एकदा का हा नकाशा कसा वाचायचा हे कळलं की प्रत्येक जीव कुठे आणि का आहे हे समजायला लागतं. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात अगदी मूलभूत प्रश्नापासून. जगात लाखो प्रकारचे सजीव आहेत. त्यांना ओळखायचं कसं? प्रत्येकाला एक वेगळं युनिव्हर्सल नाव देण्याची गरज का पडली? मला वाटतं इथूनच टॅक्सॉनॉमीचा जन्म झाला, नाही का? हो, अगदी बरोबर. टॅक्सॉनॉमी हा शब्द A.P.D. कॅन्डॉल यांनी दिला. त्याचा अर्थ होतो वर्गीकरणाचे नियम. पण या क्षेत्राचे खरे जनक मानले जातात कार्ल लिनियस. अच्छा, फादर ऑफ टॅक्सॉनॉमी. हो, त्यांनी द्विनाम पद्धत मांडली. त्या काळात बरं का, सगळ्यात मोठी समस्या ही होती की प्रत्येक ठिकाणी एकाच सजीवाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जायचं. म्हणजे खूप गोंधळ होत असणार? प्रचंड. वैज्ञानिक संवादात तर खूपच. मग लिनियस यांनी यावर एक जबरदस्त उपाय शोधला. आणि तो म्हणजे द्विनाम पद्धत. पण मला एक प्रश्न आहे, यात लॅटिन भाषेचाच वापर का केला गेला? ती भाषा तर त्या काळातही फारशी बोलली जात नव्हती. हाच तर खरा मुद्दा होता. लॅटिन एक मृत भाषा होती. म्हणजे ती कोणी रोजच्या वापरात बोलत नव्हतं? अच्छा, त्यामुळे तिच्या शब्दांचे अर्थ किंवा व्याकरण बदलण्याची शक्यताच नव्हती. म्हणजे ती स्थिर होती. अगदी. विज्ञानाला अशाच एका स्थिर आणि जागतिक भाषेची गरज होती. म्हणून त्यांनी नियम बनवले. प्रत्येक सजीवाला 2 नावं असतील. पहिलं जीनस म्हणजे प्रजाती, ज्याचं पहिलं अक्षर कॅपिटल असेल. आणि दुसरं स्पेसीज म्हणजे जाती, जे लहान अक्षरात असेल. बरोबर. जसं की मँगीफेरा इंडिका म्हणजे आपला आंबा. आणि ही नावं लिहिताना नेहमी तिरकी म्हणजे इटॅलिक्स किंवा अधोरेखित करायची. म्हणजे ही काय फक्त स्टाईल नाहीये, तर हा एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियम आहे. हो. नावाप्रमाणेच सजीवांना एका विशिष्ट पदानुक्रमात म्हणजे हायरार्कीमध्ये पण बसवलं गेलंय. जसं आपला पत्ता असतो, घर नंबर, गल्ली, शहर, तसं काहीसं. उत्तम उदाहरण आहे. हा सजीवांचा जैविक पत्ताच आहे. सर्वात मोठं युनिट म्हणजे किंगडम म्हणजे सृष्टी. त्यानंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस. आणि सर्वात लहान मूलभूत युनिट म्हणजे स्पेसीज म्हणजे जाती. बरोबर. याच क्रमाने आपण कोणत्याही सजीवाचं नेमकं स्थान ओळखू शकतो. ठीक आहे, म्हणजे नाव आणि पत्ता ठरला. पण जेव्हा एखादा शास्त्रज्ञ नवीन जातीचा शोध लावतो, तेव्हा तो कोणत्या आधारावर लावतो? इथे टाईप स्पेसिमेन ही संकल्पना येते. हो, ही खूप महत्वाची संकल्पना आहे. हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं, पण याचं महत्त्व काय आहे? याचं महत्त्व खूप मोठं आहे. समजा तुम्ही एका नवीन कीटकाचा शोध लावला आणि त्याचं वर्णन प्रसिद्ध केलं. पण भविष्यात कोणाला शंका आली की तुम्ही वर्णन केलेला कीटक आणि त्यांना सापडलेला कीटक एकच आहे की नाही, तर ते कसं तपासणार? त्यासाठी एक मूळ प्रत हवी, एक स्टँडर्ड. अगदी. तोच म्हणजे टाईप स्पेसिमेन. लेखकाने ज्या मूळ नमुन्यावर आधारित वर्णन केलेलं असतं त्याला म्हणतात होलोटाईप. अच्छा, म्हणजे हा तो पुरावा आहे ज्यावर संपूर्ण वैज्ञानिक नाव अवलंबून आहे. आणि बाकीचे प्रकार जसे की आयसोटाईप, निओटाईप, ते सगळे याच होलोटाईपचे संदर्भ आहेत. आयसोटाईप म्हणजे होलोटाईपची कार्बन कॉपी समजा. त्याच ठिकाणाहून त्याच वेळी गोळा केलेला हुबेहूब दुसरा नमुना. आणि जर होलोटाईप हरवला तर मग त्याच्या जागी जो नवीन नमुना निवडला जातो त्याला निओटाईप म्हणतात. कधीकधी शास्त्रज्ञ सुरुवातीला होलोटाईप निवडायला विसरतात. अशा वेळी त्यांच्या मूळ साहित्यामधून नंतर जो नमुना निवडला जातो तो लेक्टोटाईप. आणि पॅराटाईप. होलोटाईप सोबतच अभ्यासात वापरलेल्या इतर कोणत्याही नमुन्याला पॅराटाईप म्हणतात. ही एक कायदेशीर वैज्ञानिक प्रक्रिया आहे. म्हणजे ही नावं आणि वर्गीकरणं काही हवेत केली जात नाहीत, तर प्रत्येक नावामागे एक ठोस भौतिक पुरावा असतो. नक्कीच. ही पद्धत इथपर्यंत पोचली कशी? ॲरिस्टॉटलने तर खूप सोपी सुरुवात केली होती, नाही काय? हो. ॲरिस्टॉटलने फक्त बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींवरून प्राण्यांचे गट पाडले.
एनायमा म्हणजे लाल रक्त असलेले आणि अनायमा म्हणजे लाल रक्त नसलेले. ही तर कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल पद्धत झाली, फक्त सोयीसाठी. बरोबर. लिनियसची 2 किंगडम पद्धत म्हणजे वनस्पती आणि प्राणी ही सुद्धा कृत्रिमच होती. मग खरी क्रांती कधी झाली? कारण या 2 गटांमध्ये तर सगळं काही बसत नव्हतं. बॅक्टेरिया कुठे जाणार, बुरशी कुठे जाणार? बरोबर. इथेच खरी गंमत आहे. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यावर एक नवीन जग दिसू लागलं. लिनियसच्या पद्धतीत प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स म्हणजे केंद्रक नसलेले आणि असलेले असा फरकच नव्हता. ही त्रुटी मग अर्न्स्ट हेकेल यांनी दूर केली. हो, त्यांनी तिसरं किंगडम आणलं, प्रोटिस्टा, ज्यात सर्व एकपेशीय जीवांना टाकलं. पण तरीही बॅक्टेरियाचा प्रश्न सुटला नव्हता. मग कोपलँड यांनी चौथं किंगडम आणलं, मोनेरा. अच्छा, ज्यात सर्व प्रोकॅरियोट्सना वेगळं काढलं. हो, आणि मग 1969 मध्ये आले R.H. विटेकर. त्यांनी या चित्राला पूर्ण केलं. त्यांच्या 5 किंगडम पद्धतीचा आधार काय होता? ती इतकी का स्वीकारली गेली? विटेकर यांचा दृष्टिकोन क्रांतिकारक होता. त्यांनी फक्त काय दिसतं यावर लक्ष दिलं नाही, तर जीव कसे जगतात यावर लक्ष दिलं. त्यांनी 5 मुख्य निकष वापरले. कोणते निकष होते ते? 1. पेशीची रचना, प्रोकॅरियोटिक की युकॅरियोटिक. दुसरं, शारीरिक संघटन, एकपेशीय की बहुपेशीय. तिसरं, पोषणाची पद्धत, म्हणजे ते स्वतःचं अन्न बनवतात की नाही. बरोबर. चौथं, प्रजननाची पद्धत आणि सर्वात महत्वाचं, फायलोजेनेटिक संबंध. म्हणजे त्यांचा उत्क्रांतीचा प्रवास कसा आहे? अगदी. यामुळे वर्गीकरणाला एक तार्किक आणि वैज्ञानिक आधार मिळाला. अच्छा, म्हणजे आता आपण या 5 किंगडमची तुलना करू शकतो. मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी. यातले परीक्षेसाठी महत्वाचे फरक कोणते? 3 मुद्दे लक्षात ठेवायचे. मोनेरा हे एकमेव किंगडम आहे जे प्रोकॅरियोटिक आहे आणि त्यांची पेशीभित्तिका पेप्टिडोग्लायकनची असते. ठीक आहे. कवक म्हणजे फंजाय हे युकॅरियोटिक आहेत, पण त्यांची पेशीभित्तिका कायटिनजी असते आणि ते परपोषी असतात. आणि वनस्पती वनस्पती म्हणजे प्लांटे सुद्धा युकॅरियोटिक आहेत, पण त्यांची पेशीभित्तिका सेल्युलोजची असते आणि ते स्वयंपोषी असतात. आणि प्राण्यांमध्ये पेशीभित्तिका नसतेच. बरोबर. हे मूलभूत फरक आहेत. 5 किंगडम पद्धत आल्यावर वाटलं असेल की आता वर्गीकरण पूर्ण झालं, पण विज्ञान कधीच थांबत नाही. मग आली 3 डोमेन सिस्टम. हो, 1990 मध्ये कार्ल वूज यांनी RNAच्या अभ्यासातून एक धक्कादायक शोध लावला. त्यांना कळलं की जे सगळे जीव आपण बॅक्टेरिया म्हणून ओळखतो ते खरे तर 2 पूर्णपणे वेगळे गट आहेत. अरे वा. ते एकमेकांपासून तितकेच वेगळे आहेत जितके आपण वनस्पतींपासून वेगळे आहोत. म्हणून त्यांनी किंगडमच्याही वरचा स्तर आणला, डोमेन. हो, 3 डोमेन. आर्किया म्हणजे प्राचीन बॅक्टेरिया, बॅक्टेरिया म्हणजे सत्य बॅक्टेरिया आणि युकेरिया. आणि युकेरियामध्ये प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी हे 4ही किंगडम येतात. बरोबर. म्हणजे वर्गीकरणाचा नकाशा पुन्हा एकदा नव्याने रेखाटला गेला. या सगळ्या प्रवासात आपल्याला वर्गीकरणाच्या 3 मुख्य विचारसरणी दिसतात: आर्टिफिशियल, नॅचरल आणि फायलोजेनेटिक. हो, आर्टिफिशियल म्हणजे सोयीसाठी केलेली वरवरची विभागणी. नॅचरल म्हणजे नैसर्गिक समानतेवर आधारित, बेंथम आणि हुकर यांनी वापरलेली. आणि सर्वात आधुनिक म्हणजे फायलोजेनेटिक, जी केवळ समानतेवर नाही तर त्यांच्या उत्क्रांतीच्या संबंधांवर आधारित आहे. कोण कोणापासून विकसित झालं यावरती भर देते. तर या वर्गीकरणाच्या भक्कम पायावर आता आपण प्रत्येक किंगडमची सफर सुरू करूया. सुरुवात करूया सर्वात प्राचीन, सर्वात लहान आणि या ग्रहावरील सर्वात यशस्वी जीवांच्या राज्यापासून. किंगडम मोनेरा. बरोबर. हो, यात सर्व बॅक्टेरिया येतात. हे एकपेशीय प्रोकॅरियोटिक जीव आहेत. त्यांची रचना साधी असली तरी त्यांच्या जगण्याच्या पद्धती कमालीच्या वैविध्यपूर्ण आहेत. अगदी. पृथ्वीवर अशी कोणतीही जागा नाही जिथे बॅक्टेरिया नाहीत. याच्या वैविध्यपूर्ण पोषणाची काही उदाहरणं कोणती? कारण यावर प्रश्न हमखास विचारले जातात. नक्कीच. काही बॅक्टेरिया केमोसिंथेसिस करतात, म्हणजे रासायनिक पदार्थांमधून ऊर्जा मिळवतात, जसं की नायट्रोकोकस. अच्छा. काही फोटोसिंथेसिस करतात, जसे की सायनोबॅक्टेरिया. काही परजीवी म्हणून जगतात, जसे की सॅल्मोनेला टायफी, ज्यामुळे टायफॉइड होतो. आणि सर्वात मोठा गट कोणता?
सर्वात मोठा गट आहे सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी जीवाणूंचा. जे विघटकाचं काम करतात. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस जो दुधाचं दही बनवतो. आणि सहजीवी. हो, सहजीवी म्हणजे सिम्बायोटिक जसे की रायझोबियम जो वनस्पतींच्या मुळांवर राहून नायट्रोजन स्थिरीकरण करतो. म्हणजे हे फक्त रोग निर्माण करणारे जीव नाहीत, तर निसर्गाच्या चक्रात यांची भूमिका खूप मोठी आहे. खूपच मोठी. मोनेरामध्ये आर्किया बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया हे मुख्य प्रकार आहेत. यू बॅक्टेरियाची काही महत्वाची उदाहरणे कोणती? यू बॅक्टेरियामध्ये काही स्टार खेळाडू आहेत. एक तर सायनोबॅक्टेरिया जसे की नॉस्टॉक. हे पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या पहिल्या जीवांपैकी आहेत. मग आहे मायकोप्लाझ्मा. हो, ही सर्वात लहान जिवंत पेशी मानली जाते आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिला पेशीभित्तिकाच नसते. हे खूप महत्वाचं आहे. हो, आणि तिसरे ॲक्टिनोमायसिस. हे दिसायला बुरशीसारखे वाटतात. स्ट्रेप्टोमायसिस नावाच्या ॲक्टिनोमायसिसमधून आपल्याला अनेक प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स मिळतात. आणि त्यांचे जे वेगवेगळे आकार आहेत ते पण ओळखायला सोपे आहेत नाही का? हो, अगदी. कोकस म्हणजे गोल, बॅसिलिस म्हणजे दंडाकृती, विब्रिओ म्हणजे स्वल्पविरामासारखा जसं की विब्रिओ कॉलरी, स्पिरिलम आणि स्पायरोकिट. स्पिरिलम म्हणजे सर्पिल आणि स्पायरोकिट म्हणजे कॉर्कस्क्रू सारखा. आता जरा पेशीच्या आत डोकावून पाहूया. प्रोकॅरियोटिक पेशीची रचना आणि त्यातली ग्राम स्टेनिंग चाचणी ही संकल्पना खूप महत्वाची आहे. ही चाचणी नक्की काय करते? ग्रॅम स्टेनिंग ही बॅक्टेरियांना ओळखण्याची एक मूलभूत आणि अत्यंत महत्वाची पद्धत आहे. ही चाचणी त्यांच्या पेशीभित्तिकेच्या रचनेतील फरकावर आधारित आहे आणि या चाचणीमुळे डॉक्टर ठरवू शकतात की कोणत्या संसर्गावर कोणतं प्रतिजैविक काम करेल. अच्छा, म्हणजे हा फरक फक्त पुस्तकात नाही तर वैद्यकीय उपचारांसाठीही महत्वाचा आहे. तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्हमध्ये नेमका फरक काय आहे? ज्या बॅक्टेरियांची पेप्टिडोग्लायटांची पेशीभित्तिका जाड असते ते क्रिस्टल व्हायोलेट नावाचा जांभळा रंग पकडून ठेवतात. म्हणून ते ग्राम पॉझिटिव्ह. बरोबर. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस. या उलट ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरियांची भिंच पातळ असते आणि तिच्या बाहेर लिपिडचे एक अतिरिक्त आवरण असतं. त्यामुळे ती रंग टिकवत नाहीत? नाही, ते बाहेरील आवरण रंग धुवून टाकतं. त्यामुळे ते गुलाबी दिसतात, जसं की सॅल्मोनेला. हे बाहेरील आवरण त्यांना अनेक प्रतिजैविकांपासून वाचवतं. आणि पेशीच्या आतले भाग जसे मेझोसोम आणि न्यूक्लिओइड. प्रोकॅरियोटिक पेशीत केंद्रक नसतं, त्यामुळे त्यांचा गोलाकार डीएनए पेशी द्रव्यातच असतो. त्या भागाला न्यूक्लिओइड म्हणतात. ठीक आहे. मेसोझोम ही पेशीपटलाची एक आतल्या बाजूला पडलेली घडी आहे जी श्वसन आणि डीएनए प्रतिकृतीत मदत करते. आणि प्लाझ्मिड? काही बॅक्टेरियांकडे प्लाझ्मिड नावाचे अतिरिक्त लहान गोलाकार डीएनए असतात, जणू काही पेनड्राईव्ह, ज्यावर अँटीबायोटिक रेझिस्टन्स सारखी अतिरिक्त माहिती असते. आणि फ्लॅजेला आणि पिली? फ्लॅजेला त्यांना हालचाल करण्यासाठी आणि पिली पृष्ठभागाला चिकटण्यासाठी. मोनेराचं जग खरंच खूप मोठं आणि वैविध्यपूर्ण आहे. आता आपण उत्क्रांतीच्या प्रवासात पुढे जाऊया. प्रोकॅरियोटिक पेशींपासून युकॅरियोटिक पेशींचा जन्म झाला, पण मध्ये एक मिसळणीचं भांडं होतं. किंगडम प्रोटिस्टा. बरोबर. अगदी योग्य शब्द वापरला. प्रोटिस्टा हे एकपेशीय युकॅरियोट्स आहेत. हे किंगडम म्हणजे जणू काही जैविक कचराकुंडी आहे. म्हणजे ज्यात वनस्पती, प्राणी किंवा कवक यांत न बसणाऱ्या सर्व एकपेशीय युकॅरियोट्सना ठेवलं आहे. म्हणूनच यात आपल्याला तिन्ही प्रकारचे जीव दिसतात. ते 3 प्रकार कोणते? पहिला गट आहे वनस्पतींसारखे प्रोटिस्ट जे प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरणार्थ डायनोफ्लॅजिलेट्स. रेड टाईड येतो तो यांच्यामुळेच? हो, गोनियालॅक्स नावाचा डायनोफ्लॅजिलेट. दुसरा गट आहे कवकांसारखे प्रोटिस्ट जसे की स्लाइम मोल्ड्स. यांना खोटे कवक म्हणतात कारण त्यांच्यात कायटिनची पेशीभित्तिका नसते. आणि तिसरा गट प्राण्यांसारखे प्रोटिस्ट म्हणजेच प्रोटोझोआ. आणि या प्रोटोझोआमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत जे त्यांच्या हालचालीच्या पद्धतीवर आधारित आहेत. हो, ॲमिबॉइड जे अमिबासारखे चालतात, फ्लॅजेलेटेड जे फ्लॅजेला वापरतात जसे की ट्रिपॅनोसोमा ज्यामुळे स्लीपिंग सिकनेस होतो, सिलिएटेड आणि स्पोरोझोन्स. सिलिएटेड जसे की पॅरामेशियम आणि चौथे स्पोरोझोन्स जे परजीवी असतात जसे की प्लाझ्मोडियम ज्यामुळे मलेरिया होतो. प्रोटिस्टाकडून आता आपण वळूया निसर्गाच्या महान विघटकांकडे. किंगडम कवक किंवा फंगाय हे वनस्पतींसारखे दिसतात पण नाहीत. मग यांची खरी ओळख काय? यांची मुख्य ओळख म्हणजे त्यांची पेशीभित्तिका कायटिनची बनलेली असते आणि ते मृतोपजीवी असतात. त्यांचं शरीर धाग्यांसारख्या रचनांनी बनलेलं असतं ज्यांना हायफी म्हणतात
आणि या हायफीच्या जाळ्याला मायसेलियम म्हणतात. या हायफीच्या रचनेत असेप्टेट आणि सेप्टेट असा फरक असतो. हे काय आहे? सोपं आहे. हायफी म्हणजे एक लांब नळी समजा. जर या नळीत कप्पे किंवा भिंती नसतील आणि सगळे न्यूक्लियस एकत्र फिरत असतील तर ती झाली असेप्टेट. अच्छा, सिनोसिटिक. हो, आणि जर त्या नळीत नियमित अंतरावर भिंती म्हणजे सेप्टा असतील तर ती झाली सेप्टेट हायफी. हा एक महत्वाचा वर्गीकरणाचा मुद्दा आहे. आणि ह्याच मुद्द्यावर कवकांचे 4 मुख्य वर्ग ठरतात, बरोबर? अगदी. पहिला फायकोमायसेट्स, यांना ॲल्गल कवक म्हणतात. फक्त ह्यांच्यातच हायफी असेप्टेट असते. उदाहरणं म्युकर. म्हणजे भाकरीवरची बुरशी. हो. दुसरा ॲस्कोमायसिट्स, यांना सॅक कवक म्हणतात. हायफी सेप्टेट, यात यीस्ट आणि पेनिसिलियम येतात. तिसरा बॅस्टिडिओमायसिट्स. क्लब कवक, हायफी सेप्टेट, यात आपले खाण्याचे मशरूम म्हणजे ॲगारिकस येतात. आणि चौथा ड्यूटेरोमायसिट्स. यांना अपूर्ण कवक म्हणतात कारण यांच्यात लैंगिक प्रजननाची अवस्था अजून सापडलेली नाही. यांची हायफी पण सेप्टेट असते. उदाहरणं ट्रायकोफायटॉन, ज्यामुळे गजकर्ण होतो. ठीक आहे, म्हणजे असेप्टेट हायफी फक्त फायकोमायसिट्समध्ये. हा मुद्दा लक्षात ठेवायला हवा. हो. तर आतापर्यंत आपण 5ही किंगडमचा आढावा घेतला. पण गोष्ट इथेच संपत नाही. काही जीव असेही आहेत ज्या या 5 पैकी कोणत्याच किंगडममध्ये बसत नाही. बरोबर. आता आपण जीवशास्त्राच्या एका गूढ आणि विचित्र प्रदेशात प्रवेश करत आहोत. आपण बोलणार आहोत अकोशिकीय जीवांबद्दल. विषाणू, व्हायरॉइड्स आणि प्रायॉन्स. जीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवरचे जीव. अगदी. विषाणूंना अकोशिकीय का म्हणतात आणि त्यांची रचना कशी असते? कारण त्यांच्यात पेशीची कोणतीही रचना नसते. ना पेशी द्रव्य, ना रायबोझोम, काहीच नाही. विषाणू म्हणजे फक्त 2 गोष्टी. आतमध्ये जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA किंवा RNA आणि त्याच्या भोवती प्रथिनांचं एक संरक्षक आवरण ज्याला कॅप्सिड म्हणतात. आणि ते स्वतः काही करू शकत नाहीत. नाही, ते फक्त जिवंत पेशीमध्ये घुसल्यावरच सक्रिय होतात आणि त्या पेशीच्या यंत्रणेचा वापर करून स्वतःच्या प्रती बनवतात. ते म्हणजे जैविक हायजॅकर आहेत. म्हणजे ते जिवंत पेशीच्या बाहेर निर्जीव कणासारखे असतात. यांचेही प्रकार असतात का? हो, वनस्पतींवर हल्ला करणाऱ्या विषाणूंमध्ये सहसा RNA असतो. प्राणी विषाणूंमध्ये DNA किंवा RNA दोन्ही असू शकतात. जसं की कोरोना, HIV. आणि बॅक्टेरियावर हल्ला करणारे? त्यांना बॅक्टेरियोफेज म्हणतात आणि जे कवकांवर हल्ला करतात त्यांना मायकोव्हायरस म्हणतात. आणि आता शेवटचा पण परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा. विषाणू, व्हायरॉइड्स आणि प्रायॉन्स यांच्यातील फरक. इथे खरंच खूप गोंधळ होतो. हा फरक आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊ. विषाणू म्हणजे व्हायरस. यात जेनेटिक कोड आणि प्रथिनांचं आवरण दोन्ही असतं. कोड आणि आवरण. ठीक आहे. व्हायरॉइड्स हे विषाणूंपेक्षाही साधे. यांच्यात फक्त कमी वजनाचा RNA असतो. प्रथिनांचं आवरण अजिबात नसतं. म्हणजे फक्त उघडा जेनेटिक कोड. बरोबर. हे फक्त वनस्पतींना संक्रमित करतात, जसं की पोटॅटो स्पिंडल ट्यूबर हा रोग. आणि प्रायॉन्स, ते तर सगळ्यात विचित्र आहेत. हो, प्रायॉन्समध्ये जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA किंवा RNA काहीच नसतं. हे फक्त चुकीच्या पद्धतीने घडी पडलेली संसर्गजन्य प्रथिनं आहेत. म्हणजे फक्त सदोष प्रोटीन. अगदी. आणि ही प्रथिने जेव्हा सामान्य प्रथिनांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांनाही चुकीच्या पद्धतीने घडी पडायला भाग पाडतात. उदाहरणार्थ मॅड काऊ डिझीज. म्हणजे विषाणू इज इक्वल टू कोड प्लस आवरण. व्हायरॉइड इज इक्वल टू फक्त कोड. आणि प्रायॉन इज इक्वल टू फक्त सदोष आवरण. ही तुलना खरंच खूप स्पष्ट आहे. अगदी. या तिघांनी जीव म्हणजे काय या आपल्या व्याख्येलाच आव्हान दिलं आहे. तर आज आपण वर्गीकरणाच्या मूलभूत नियमांपासून सुरुवात करून 5 किंगडमच्या भव्य दुनियेची सफर केली आणि शेवटी विषाणूंसारख्या गूढ जीवांपर्यंत पोहोचलो. हो, आणि प्रत्येक संकल्पना, प्रत्येक उदाहरण एकमेकांशी कसं जोडलेलं आहे हे या चर्चेतून स्पष्ट झालं असेल अशी आशा आहे.